वस्तीतल्या घरात, गावकुसाबाहेरच्या झोपडीत, रस्त्यावर नाही, तुम्ही जगाच. लादलेल्या ओझ्याखाली दबून मुकाट चालायला लावणारं जगणं एकदा ना भडव्यांनो तुम्ही जगून बघाच. हा ऋतू, तो ऋतू, माझ्या मनामध्ये तू, फक्त तू. तुझी याद, तुझं नाव, तुझं घर, तुझं गाव. त्या गावी पुन्हा बांधूया ताज. हा प्रकल्प होणं गरजेचं आहे बनकर, कारण यातूनच वरती पक्षनिधीसाठी पैसा जायचा. विधान परिषदेवर जागा द्यायला लावू का राज्यसभेवरच जातोस? तुम्हाला वाटतं तेवढा मी विकाव नाही. या जागेवर बिल्डरचा डोळा आहे. जोवर आमच्या जीवात जीव आहे तोवर ही जागा आम्ही बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही. भांडवलदारांचं पाठीराखा सरकार आता माफियांपुढे लाचार झालंय. नवी क्रांती त्यांना धडा शिकवणार. नवी क्रांती. करोडोचा घोटाळा करणारे तुमच्या कस्टडीमध्ये सेफ आणि पब्लिक का दिये? का नाही तू या तरुणांना कुठल्या तरी उद्योगाचं प्रशिक्षण देत की त्यांनी फक्त तुझ्या या मोर्चामध्ये तुझ्या मागे उभं राहून घोषणा द्यायच्या? हे बघा, आम्हाला ना आमची धुताई येते, त्यासाठी पॅकेज योजना काय गरज नाही. होय आमदार, आम्ही इथंच निवडणुकीच्या टायमाला हात जोडून पाया पडत फिरत होता सगळीकडे. तवा जनता आपली. नावाचा तुझ्या आई भंडारा मिलावते, यलमा यलमा हलगी आज बोलते. सध्या पूर्ण देश महागाई घोटाळे, आदर्श असूया स्पेक्ट्रम, पुन्हा काय राजकीय पुनर्वसन, माफिया को माफ किया. सत्तेवर जायची शिडी म्हणून जर का इथं आला असाल ना तर आल्या पावली परत निघा. एक राजकारणी म्हणून हा वणवा कसा विझवावा याचा विचार करा म्हणतोय. नाग्या, हे आंदोलन शेवटपर्यंत नेऊ शकणार नाही. जीव कंठी आणला या माजरड्याने. जगणं चिरकुटासारखं केलंय, पण त्यांना म्हणाव या चिरकुटाची मशाल होते. नवी क्रांती.